पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। साधीभूताधिदैवं मा साधी यज्ञं च ये विदुः प्रयाणकालेपि च ते मां विदुर्युक्त चेतसः। म्हणाले आता ह्या ठिकाणी स अधिभूत अधिदैवम माम साधी यज्ञम स अधियज्ञाच्या सहित च ये विदुः जे मला कशा कशा सहित जाणतात अधिभूत अधिदैव आणि अधियज्ञ या तीनही प्रकारांनी जे मला जाणतात। प्रयाणकालेपि च माम ते तर प्रयाणकाली देह सोडून जाण्याचा काल जेव्हा येतो कालेपि च माम ते मला विदुर्युक्त चेतसः स्वस्थ चित्तानी युक्त असलेले पुरुष मला जाणतात। युक्त चेतसः स्वस्थ चित्त आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये हा देह सोडायचा आहे म्हणून चलबिचल नाही आहे। काळ देहासी लागला, देहाला येणारा काळ आहे, काळ देहासी आला तिथेच येतो, देह सुटेल। देह हा महत्त्वाचा विषय नाही। काय समजा आता माझं वय 65 आहे 66 आहे, काय जे वय असेल ते त्या 65 वर्षापूर्वी मी होते का आणि अजून पुढच्या 65 वर्षानंतर मी असणार आहे का? नाही। मग ही काय माझी स्थिती आहे का? नाही आहे। मग माझी स्थिती काय होती आधी माहीत नाही, माझी स्थिती काय असणार आहे नंतर माहीत नाही। आत्ता मला का माहीत नाही आहे? कारण मला माहीतच नाही आहे अधिभूत काय आहे, अधिदैव काय आहे आणि अधियज्ञ काय आहे, मला माहीतच नाही आहे। म्हणून मला भय आहे। कशाचं भय आहे? देवा हा देह टिकू दे। कारण माहिती एवढंच आहे की इथं ह्या देहात राहिलो आहे म्हणून आता उन्हाळा आला मी आंबे खाणार आहे। माझी मैत्रीण आता मेक्सिकोला गेली, ती आत्ता गेली, एवढा लांब लचक प्रवास करून तिला जावं लागतं। आता 2 महिन्यात म्हणजे आता मार्चमध्ये ती चालली आहे, एप्रिल गेला की ती मेमध्ये येणार आहे। अगं म्हटलं कशा करता 1 महिन्यात? मग जाऊ तरी नको किंवा पुन्हा येऊ कशी नको? आंबे खायचेत ना। म्हणाली नाहीतर पुन्हा मला आंबे खायला मिळतील का? मी येणारच आहे आंबे खायला। म्हणजे कुठं गुंतलो आम्ही? आंब्यात गुंतलो, देहात गुंतलो। म्हणजे 2 वर्ष आंबे खाल्ले नाही आहेत मी, सीझनला आलेली नाही आहे इथे। आता यावेळी आंब्याचा सीझन मी काही सोडणार नाही। आत्ता प्रवास करावा लागला तरी चालेल, तेव्हा पण तो उलटा सुलटा प्रवास करून मी येईन, पण आंबे खाईन। तर तसं त्यांनी इथे म्हटलंय की मला माहीतच नाही आहे की मी कोण आहे, माझा देह म्हणजे मी नाही, माझ्या देहाचं सुख म्हणजे मी नाही, किंवा त्याचं यथार्थ स्वरूप काय। जिथपर्यंत देह आहे मला काय करायचं आहे, हे आपल्याला त्याच्यात काही रस। अरे कशा करता तोंड कशा करता वाकडं? मिळालेला जो क्षण आहे त्या क्षणाला
जो आनंद प्राप्त करून घेणं शक्य आहे तो घ्यायचा ना. कारण असं आहे, असा आकाराला आलेला देह, अशी आलेली परिस्थिती पुन्हा येणार आहे. या संबंध सृष्टीमध्ये ही घटना पुन्हा येणार नाही. तो क्षण काही रिपीट होणार नाही. त्याला काही ॲक्शन रिप्ले नाही आहे की जे आम्हाला पुन्हा पाहिजे म्हणून पुन्हा मागे आणलं, होत नाही. मग आलेला क्षण आनंदाने जगू ना. त्याची दगदग कशा करता, त्याचा उद्वेग कशा करता, ते नको कशा करता. कारण हे सगळं का होतं, ह्याचं कारण आम्ही जगत असताना आमचं जे अज्ञान आहे ना, आमची जी अविद्या आहे ना, ती अविद्या तिचे अज्ञानाचे जे संस्कार आमच्यावरती वर फेकते, म्हणजे उद्भवतात. भवती निर्माण होणे, उद म्हणजे वरती, म्हणजे ते उद्भवतात. आपण म्हणतो ना ही कसली व्याधी उद्भवली, ही व्याधी उद्भवली नाही आहे, ती व्याधी आधीच रजिस्टर्ड आहे. फक्त ती आता आम्हाला दिसली कारण ती आता वरती आली. कारण आमच्या कर्मात आहेच ना. त्या कर्मात जर ती व्याधी ठेवलेली आहे तर ती येणारच आहे. ती स्टॅम्प मारून आली आहे की या वयामध्ये ही व्याधी येणार आहे. फक्त तिला नियंत्रणात कशी ठेवायची, ती अधिकाधिक सौम्य कशी करायची, हे आपल्या हातात आहे. आणि त्यामुळे आपण आत्ता म्हटलं तसं की हा जो भाग आहे इथे, की आम्हाला हे सगळं का वाटतं, आणि त्यांनी जे म्हटलं आहे ना की प्रयाणकालाची भीती का वाटते, की माझं काय असं का वाटतं. कारण आम्ही सामान्य ज्ञानच आमच्या डोळ्यापुढे ठेवलं नाही आहे की अरे कुठे होते मी 65 वर्षापूर्वी, आता मी तेव्हा जर नव्हते या जगात. कधी कधी आपण वाचायला लागलो की खूप गंमत वाटते. लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचतो, खूप मागच्या सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञांचं चरित्र पाहतो, तेव्हा असं वाटतं बघा ही लोकं अशी वागत होती, अशी चालत होती, तेव्हाच्या चालीरीती अशा होत्या. ते लोक म्हणजे जसा आज आम्ही व्यवहार करतो हे जग खरं मानून, तसा ते तेव्हा करत होते. तेव्हा आम्ही कुठे होतो माहीत नाही. कुठे होतो कसे होतो आम्हाला काही माहीत नाही. पुन्हा 65-70 वर्षांनी आम्ही कुठे असणार आहे आम्हाला माहिती नाही. जे आयुष्य आत्ता आहे म्हणून 65 म्हटलं, ते काय इतकी वर्ष जगायला मिळणार आहे असं नाही आहे. पण जे काय असेल ते, तर ते जे काही आयुष्य आम्ही असणार नाही, हे जर आम्ही लक्षात ठेवलं की बा हा एक दिलेला काळ आहे ईश्वराने, हा काळ जो आहे तो अधिकाधिक चांगला व्यतीत व्हावा, अधिकाधिक चांगला व्यतीत करायला आमचा आचार कसा सुधारावा हे कळायला आमची अविद्या जी मधनं डोकं वर काढते ना, ती आम्हाला काहीतरीच काही वेळा शिकवते. आणि आमच्या डोक्यात काही विचार नसतो, काही मनात नसतं. आम्ही एखाद्याला काहीतरी पटकन बोलून जातो, एखाद्यावर उगीच रागावतो, एखाद्यावर उगीच नाराजीने कॉमेंट कशा करता. ती आपल्याला नंतर कळते की ही माझ्या नियंत्रणातली गोष्ट नाही. का नाही? कारण अविद्येतून निर्माण होणारं जे अज्ञान आहे त्या अज्ञानावरती नियंत्रण करण्याकरता मी अभ्यास केलेला नाही. मी कशाचा अभ्यास मी संयमाचा अभ्यास करायचा. मी जर संयमाचा अभ्यास करत राहिले तर जे योग्य मला वाटतं तेवढंच बाहेर येईल, जे अयोग्य आहे ते संयमाने पुष्कळ नष्ट जरी नाही पहिल्यांदा झालं तरी पुष्कळसं ते थांबून राहील. म्हणजे मन गया तो जाने दे मत जाने दे शरीर, नहीं खींची कमान तो कहाँ से चलेगा तीर. कबीरांनी सांगितलं मन गया तो जाने दो. मन भटकेल, पण मन भटकलं, अहो कुठं आपलं मन नियंत्रणात असतं. आता उलट झालंय. आता सगळ्या सिरियल्स बघा, सगळे विचार बघा, शारीरिक पातळीपेक्षा मानसिक पातळीवरचे गोंधळ आहेत सगळ्या सिरियल. त्याचं कारण काय आहे की मनात येणाऱ्या अयोग्य विचारांना प्राधान्य दिलंय. मनात येणाऱ्या अयोग्य विचारांवर नियंत्रण करून शरीराने योग्य वागावं हे सांगणारी सिरियल नाही. शरीराने योग्य वागायला लागण्याची वेळ आली तरी मन कसं योग्य वागायला तयार नाही, ते कसं त्याला त्रास देत आहे, ते कसं बरोबर आहे आणि त्याच्यामुळे कसे घोटाळे होत आहेत, ह्याच सिरियल्स आहेत. त्याचं कारण काय? कारण संयम ही गोष्ट आता आम्ही आमच्या जीवनातनं टाकली आहे. का टाकली? हे अध्यात्माचं शास्त्र म्हणजे काय वृक्ष आहे? कसला संयम, कसली साधना, कसलं नियंत्रण, हे आपल्याला काही नको. आपल्याला आपलं मुक्त जीवन पाहिजे.
त्याचा सौम्य शब्द स्पेस आहे. मला माझी स्पेस पाहिजे. कसली स्पेस आपल्याला काही कळत नाही. परवा अनुपम खेरची मुलाखत होती आपकी अदालतला. त्यांनी सांगितलं, ह्या ज्या कटघरे में आपने मुझे खड़ा किया है, ये कटघरे इतना ही हमारा घर था और उस घर में हम 10-12 लोग रहते थे. केवढासा तो चौकोन. म्हणाले एवढीच आमची खोली होती कलकत्त्यामध्ये. कसली स्पेस आणि कसलं काय. इथे माणसाला सगळं मिळतं आहे. त्याचं कारण आहे मनुष्य संयमित होता. कसा संयमित होता? त्याच्या रोजच्या हॅबिट्स, त्याच्या सवयी या सुद्धा फार मोजक्या होत्या, फार नियंत्रणात होत्या. कमीत कमी गोष्ट. आपल्याकडे कीर्तनकारांच्या कथा पुष्कळ असतात. एका साधूनी फक्त आपल्याजवळ एक कमंडलू ठेवलेलं होतं आणि एक लोटा होता त्याचा. तो हिंडत फिरत होता. तर त्यांनी एका माणसाने दुसरा साधू भेटला. तो म्हणला, अरे संन्यासी हो ना? हाँ संन्यासी हूँ. तो फिर ये लोटा काहे को? नहीं, कहीं जलपान करने के लिए लगा. तो अरे कमंडलू है उसमें से ले लो, नाही तो हात से. तो म्हणाला, अरे खरंच आहे, ओंजळीने जर पाणी पिता येतं तो लोटा पाहिजे कशाला? काही गरज नाही. म्हणाले तसं आहे की गरजा किती कमी करता येतात त्या आता आम्ही पाहतच नाही. आमच्या गरजा जितक्या वाढवल्या म्हणजे आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलं. ही जी धारणा आहे ती धारणा आम्हाला संयमाकडे घेऊन जात नाही. आणि जोपर्यंत आम्ही संयमाकडे जात नाही तोपर्यंत आमच्यातली अविद्या कमी होत नाही. जोपर्यंत अविद्या कमी होत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये शुद्ध विचार निर्माण होत नाही. अंतःकरण समाधानाकडे जायचं असेल तर अविद्येच्या विचारांची निर्मिती कमी झाली पाहिजे. हो, कुणीतरी कुणाला तरी काहीतरी म्हणालं, ते आपल्या कानापर्यंत आलं की त्या एका गॉसिपवर आपला दिवस फुकट जातो. कोण काय बोलू दे ना, आपल्याबद्दल असं कसं बोलले, आपल्याला बोल काही म्हणाले, त्यांचा गैरसमज दूर, त्यांना फोन करू का, ह्यांना काय करायचंय. सगळं जग जे करायचं असेल ते करेल, आपल्याला जे म्हणायचं असेल ते म्हणेल, म्हणू दे. कुणाला निंदा करायची करू दे. पण मनामध्ये ह्या जळमटाला आम्ही जे वाढवतो ते जळमट का वाढतं? कारण आम्ही अविद्येला थारा देतो म्हणून वाढतं. आणि आम्ही अविद्येवर नियंत्रण करायला लागलो तर आमचं अंतःकरण शुद्ध होत जातं. आणि म्हणून त्यांनी आपल्याला इथे पुन्हा पुन्हा सांगितलं की बाबा रे, हे सगळं जाण तू की जीव म्हणजे काय आहे, देह म्हणजे काय आहे, आणि माझा अधियज्ञ म्हणजे काय. पुढच्या अध्यायात तर आपण घेणारच आहोत, कारण सगळे ते 7 तिथंच चौकशीला येणार आहेत. आणि मग त्यांनी चौकशी केली की भगवंत उत्तर देणार आहेत. पण मी हे जग निर्माण करतो हे जाणणं आहेस कोण तू? ते म्हणतात की बीच में चांद भाई हा आला कुठून? म्हणाले तुझा मी हा चांद भाई म्हणजे हा आला कुठून? म्हणाले ह्याला स्थान नाहीच आहे. मीला काय स्थान आहे? ज्या क्षणी म्हणाले तू समजून घेशील हे सगळं निर्माण करणारा मी आहे आणि हा सगळा माझा खेळ आहे. जेव्हा हा माझा मला आवरून घ्यायचा आहे तेव्हा मी तो आवरून घेईल, तो आवरला जाईल, तो असणार नाही. तेव्हा तुझं अस्तित्व नाही हे कळायला तुला अधियज्ञ कळावं लागेल, तुला अधिभूत कळावं लागेल, कारण तुला तुझं शरीर कळावं लागेल. तुझं शरीर म्हणजे आमचा आधी पहिला श्वासच आम्हाला कळला पाहिजे की श्वासावर माझं नियंत्रण नाही. कोण मला श्वास देतो? जो देतो आहे त्याच्यावर पुढचा श्वास आहे. आणि त्यामुळे हे सगळं काही ज्याच्या हातात आहे, हे सगळं काही ज्याच्या अधिकारात आहे, ज्याच्या नियंत्रणात आहे. माझं शरीर कशात आहे? कशातच नाही. म्हणजे मला हे पाहिजे आहे नाही. अगदी आपण म्हटलं की होळीचा दिवस आहे, मला पुरणाची पोळी खायची आहे. आता समजा त्या होळीच्या आधीच कोणाला थंडीवरून ताप आला तर त्या होळीच्या दिवशी झालेली पुरणाची पोळी हा खातोय कुठून? खूप याच्या आवडीची आहे, त्या जशी आवडणारी आहे तशी समोर करून ठेवली, गरम गरम करून द्यायला तयार आहे. खाण्याची ताकद आहे शरीराची. चांगलं 2 आणि 3 ताप आल्यावर नाही खाऊ शकणार आहे. म्हणजे शरीर आमच्या स्वाधीन आहे का? आम्ही असं शरीराला म्हणू शकतो का आधी होळी आणि धुळवड होऊ दे, पाहिजे तर रंगपंचमी होऊ दे, मग ताप येऊ दे, म्हणजे सगळी 2-4 पक्वानं काय खायची आहेत ती खाऊन घेऊ? होत नाही. त्याच्यावर आमचं नियंत्रण नाही. भगवंत म्हणतो म्हणून शरीराला जाण. हे शरीर कशावर उभं आहे? आधी आता 2 शब्द आहेत त्याच्या. अधिष्ठान
म्हणजे स्थानामध्ये स्थान शब्द आहे, त्याच्या आधी आश्रय, कुणाच्यावरती ते उभं आहे. आधी म्हणजे अधिभौतिक, अधिदैविक, आपण पुन्हा बघणारच आहोत ते शब्द पुढच्या अध्यायात. पण म्हणजे ज्याच्या आश्रयाने हे घडणार आहे तो आश्रय तू विसरतोस, म्हणून अधिभौतिक जाणून घे. म्हणून या श्लोकात त्यांनी सांगितलं आपल्याला की तुला अधिभूत माहीत नाही, तुला अधिदैव माहीत नाही, म्हणजे तुझा जीव काय आहे हे तुला माहीत. तुला जर कळलं असतं की हा माझा जीव म्हणजे जळतरुदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, हे सगळं म्हणत असताना जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, कोट्यावधी जन्म मी घेतोय, म्हणजे माझ्या जीवाला काही धक्का लागलाय का? मग त्या मरणाचं भय कशा करताय? मग त्या प्रयाण कालाला घाबरायचंय कशा? तो यायचा तेव्हा येईल, नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे. भगवंत म्हणतो फक्त तो स्वाभाविक येऊ दे, याच्याकरता माझं अधिष्ठान ठेव. स्वाभाविक म्हणजे प्राकृतिक, एक श्वास आहे आणि पुढचा श्वास नाही, असं होऊ दे. आणि भगवंत म्हणतात असं होईल ना, असं मी करीन ना, जर तू माझ्या अधिष्ठानावर राहशील तर असंच होईल. म्हणून वरच्या श्लोकात आश्वासन दिलंय की जरा मरणाला घाबरू नको, प्रयाण कालाचा विचार करू नको. आणि प्रयाण कालाचा ते मला जाणणारे विचार करत नाहीत, कारण माझ्या आश्रयाने ते राहतात, त्यामुळे ते माझ्या ठिकाणी स्थिर चित्त आहेत. माझ्या आत्ता तर म्हणजे पक्क त्यांचं नाव लक्षात नाही आहे, मी आपल्याला पुढच्या वेळी सांगीन. पण त्या म्हणजे महाराजांचं जे त्यांनी काही श्रेष्ठ संत सत्पुरुषांचं पद्यम आहे, शाळीग्राम आडनाव आहे त्यांचं, त्यांनी काही चरित्र लिहिली आहेत आणि छान आहेत, ओवीबद्ध चरित्र, थोडीशीच आहेत, काही फार नाही, पण मोठी मार्मिक आहेत. आणि त्यांच्या मला अगदी तोंडावर नाव आहे पण मला येत नाही, व पासून नाव आहे त्यांचं. असो, तर त्यांना म्हणजे वेळ आली जाण्याची, एकादशी साधायची होती, एक सतरंजी टाकली, सतरंजीवरती बसले आणि बरं नाही आहे. मुलगा म्हणाला काय झालं? काय नाही, मला बरं नाही आहे, विशेष काही नाही. ठीक आहे म्हणाले, आता या आंघोळ करा, काहीतरी घ्या. आता काही घ्यायचं नाही म्हणाले, आता जाण्याचा काळ आहे. तो म्हणला नाही नाही, असं नाही, असं कसं होईल, तुम्हाला झालंच आहे काय जायला? नाही, मी डॉक्टरांना, ते म्हणाले कशाला बोलावून आणता, नका बोलावून आणू, काही करू. ते जे डॉक्टर होते त्यांना त्यांच्यावरती फार प्रेम होतं. विनायकराव, मला असं वाटतं त्यांचं नाव, विनायक शाळीग्राम. आता मी सांगितलं दर्शन अशा नावाचं ते काव्याचं, सगळ्या संतांचं चरित्र आहे काव्यामध्ये. तर ते म्हणाले की नाही, ते आले डॉक्टर, म्हणाले काय छे, म्हणाले तुम्ही जाऊ शकत नाही. त्या माणसाने अक्षरशः इथे आक्रंद म्हटलंय तसं आक्रंदन केलं की त्यांनी खूप शोक केला. ते म्हणाले बघ, इतका शोक करू नकोस, तुला असं वाटतं ना मी जाऊ नये, ठीक आहे मी जात नाही, पण माझं एक गोष्ट ऐक, तुझ्याकरता मी थोडा काळ राहतो. ही एकादशी आहे, ही एकादशी मी जायची माझी योजना होती, नाही ह्या एकादशीला जात, पुढच्या एकादशीला जात. पण म्हणाले मला आग्रह करू नका, मी या सतरंजीच्या आता बाहेर येणार नाही, मी याच्या बाहेर येऊन काही करणार नाही. त्या सतरंजीवर ते 15 दिवस बसून होते, ना अन्न ना पाणी ना खाणं, काही काय त्या प्रयाण कालाचं भय आहे? काही भय नाही आहे. प्रयाण काल स्वतः निवडला, निवडलेला या भक्तांनी पुढे न्यायला लावला, बरं तुझी इच्छा. त्यांनी काही त्यांना फरक पडला नाही की आता गेलं पाहिजे म्हणजे गेलंच पाहिजे. थांबले, त्याच्याकरता 15 दिवस थांबले. 15 दिवसांनी त्यांनी त्यांचा देह सोडला. त्या स्थानावर तिथेच तसेच बसून राहिले. जन्म कोट्यानुकोटी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अनेक जन्मजन्मांतरातून माणूस जातो. कोण जातो? राहतो तो कोण? तो जीव. मग जो जीव राहतो, तू त्या देहाकरता का तडफड करतोस? तू का तुझा एवढा जीव पाखडून घेतोस? म्हणाले त्या जीवाला अधिक चांगलं राहता यावं, अधिक उन्नत गती मिळावी, तो योग्य ठिकाणी असावा, याकरता का नाही प्रयत्नशील होत? तू जितका देहात अडकशील तितक्या जीवाला अधोगती आहे
आणि तू जितका देहावरचा स्वतःचं ममत्व सोडशील तितकी जीवाची प्रगती आहे. मग हे का नाही? भगवंत म्हणतात तू आधी भूत पण जाणत नाहीस आणि तू आधी दैव पण जाणत नाहीस. म्हणजे जीवाची स्थिती काय आहे ही जर तुला कळली तर तुला शरीराच्या स्थितीचं भय वाटणार. पण भगवंत असं नाही म्हणत, हो आता मला कळलंय की जीव अमर आहे म्हणजे दीर्घकाळ वर्षानुवर्ष कोट्यावधी जन्मजन्मांतरातनं फिरतो, मग आता आपल्याला दुखणं झालं तर औषध कशाला घ्यायचं, असं ज्ञानेश्वर माऊलींच्या सांगण्याचा अर्थ नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्या देहाला राखायचंच आहे, ते सुद्धा समजावं लागतं. वर जे सांगितलंय ना की अध्यात्म आणि कर्म दोन्ही समजावं लागतं, की देहाच्या बाबतीत आमचं कर्म काय आहे आणि देहाच्या बाबतीत आमचं अध्यात्म काय आहे. कारण देहामध्ये असणारं मन, देहामध्ये असणारी बुद्धी, देहामध्ये असणारा अहंकार हे सगळं प्राकृतिक आहे, हे सगळं नष्ट होणार आहे. याच्याकरता तू तडफड करू नको, उरसफोड करू नकोस, जीवाला जाण. मग जीवाला जाणलंस तर काय करशील की हा जीव अधिकाधिक प्रगत मार्गाने वर जाईल हे बघशील. जेव्हा तुला आधी दैवत कळेल आणि जेव्हा तुला अधियज्ञ कळेल तेव्हा अधियज्ञ कळल्यानंतर मात्र तू समजशील की हे सबंध विश्व म्हणजे परमात्मा आहे, काहीच नाहीये दुसरं. मग आता कशा करता पाहून घेईल ना तो, जे करायचं आहे ते तो करील. आता त्याकरता इथे त्यांनी म्हटलंय जीही साधी भूता माते प्रतितीचेनी हाते धरुनी आधी दैवाते शिवतलेगा. जीही म्हणजे ज्यांनी साधी भूता माते, स अधिभूता अधिभूताच्या सहित, ज्यांनी माते म्हणजे मला काय केलं जाणून घेतलं. प्रतितीचेनी हाते त्याला प्रत्यय आला. कशाचा प्रत्यय? हा देह नाशवंत आहे, या देहावरती किती आसक्त व्हायचं, किती ममत्व ठेवायचं. म्हणून आपल्याकडे अध्यात्मामध्ये शब्द काय आहे? देहात्म बुद्धी. देहात्म बुद्धी म्हणजे काय? देह म्हणजेच आत्मा आहे असं आम्ही घट्ट विचार करून बसलेलो आहे. ती देहात्म बुद्धी, ती देहात्म बुद्धी असता कामा नये. आता ती सुटली. प्रतितीचेनी हाते, हात कोणाचा धरला? प्रचितीचा. हात कोणाचा धरला? अनुभवाचा. अनुभवाचा हात धरून धरुनी अधिदैवाते म्हणाले काय केलं? त्या अधिदैवाला धरायला गेलो, त्याला स्पर्श केला म्हणजे जीवापाशी पोचलो. आमचा जो जीवभाव आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शिवतलेगा स्पर्शलं, शिवतले त्याला शिवलो, त्याला जाऊन भिडलो, त्याला स्पर्श केला, त्याला जाणलं म्हणजे आम्ही जीवाला पण जाणलं, जीव कसा आहे ते. जया जाणीवेचेनी वेगे मी अधियुज्ञ दृष्टी रिगे. म्हणाले जया जाणीवेचेनी वेग, जाणीव ज्ञान, ज्या जाणीवेच्या वेगाने म्हणजे जी जाणीव उत्पन्न झाल्याने, म्हणजे भूक तहान हे काय आहेत? वेग आहे. की भूक लागली हे हा आम्हाला वेग आहे, तहान लागली हे वेग आहे देहाचे. तसं जया जाणीवेचेनी वेगे, ते ज्ञान जेव्हा उत्पन्न होतं ते जेव्हा प्रकट होतं त्यावेळी मी अधियज्ञ दृष्टी रिगे, मी अधियज्ञ आहे किंवा हा जो अनुभव घेतोस तू ते दृष्टी रिगे, माझं ते अधियज्ञाचं स्वरूप तुला कळतं. म्हणजे माऊलीने सोप्या शब्दात काय सांगितलं? अधियज्ञ जे जे भेटे भूत तयामानी भगवंत, बस हा अधियज्ञ. सगळं जे काही जगात भरलेलं आहे तो परमात्माच आहे, दुसरं काही नाही. ते तनुचेनी वियोगे विरहे नवती, ज्यांनी हे जाणलं आहे ते देहाचा त्याग झाला किंवा देहाचा विरह झाला, देह सोडावा लागला किंवा सोडावा लागणार आहे म्हणून त्यांना विरह होत नाही, म्हणून त्यांना दुःख होत नाही, किंबहुना हौसेने मरण स्वीकारतात. आमच्या ओळखीचे छोट्या खेडेगावामध्ये असणारे मध्यमवर्गीय ग्रस्त, त्यांची हौस फार. काय हौस? तर फक्त त्यांच्या अंत्येष्टीच्या वेळी आणि त्याचा अंत्यसंस्कार करताना फक्त साजूक तूप ओतावं आणि चंदनाची लाकडं असावी. भयंकर हौस. जन्मभर चंदनाची लाकडं गोळा करून ठेवली की आपल्याला शेवटी चंदनाच्या लाकडावरतीच जाळलं जावं. ते म्हणाले माझ्याकरता कोण लाकडं आणणार आहे, एवढा पैसा खर्च करणार आहे. त्यामुळे त्यांनी ती आणि असे होते की त्यांना त्यांचं मरण पण कळलं. मरण जवळ आलं
त्यांनी चांगले तुपाचे 4-6 डबे आणून ठेवून दिले आणि त्यांनी सांगितलं, आता मी गेल्यानंतर या चंदनाची चिता रचा आणि तुम्हाला अग्नी देताना तुपाचाच मला त्याच्याकरता वापर करा, दुसरं काही वापरू नका. आता हे काय आहे? याच्यामध्ये म्हणाले मरणाचं भयच नाही आहे, देह सोडायचा आहे तर आनंदच आहे. आनंद कशा करता की हे शरीर आता भस्मीभूत झालं पाहिजे. आता कसा फरक आहे बघा. आमचं जे अध्यात्मशास्त्र आहे ते मनुष्याला देहाच्या मोहात पाडत नाही आणि ते पडू नये म्हणून भस्म व्हावं देहाचं असं म्हणतं. आणि परदेशामध्ये ते जास्त भोगवादी आहेत. मग हा देह सांभाळावा, या देहाचं स्मरण राहावं, या देहाच्या विषयी काही ना काहीतरी दीर्घकालपर्यंत. आता आपण पाहतो ना त्या ममीज आहेत, किती वर्षानुवर्ष, हजारो वर्ष ते देह जपून ठेवून दिलेले आहेत. ती आसक्तीच नको, ते जपणंच नको. त्या देहाच्या मिशानी ती देहात्म बुद्धी आहे ती पुन्हा पुन्हा मागे न येऊ, त्याची गती जी आहे ती त्यापासून दूर जावो. आणि म्हणून तिकडे ज्या प्रकाराने त्या कॉफिन्समध्ये ते पुरतात आणि ठेवून देतात. आता मी परवाही आमच्या पुनर्जन्माच्या सिद्धांताच्या व्याख्यानात तेच बोलले की जगातले जवळजवळ 155-60 देश असे आहेत की ते सगळे देश असं म्हणतात की देह जाळून टाकणं ही सगळ्यात योग्य पद्धती. की त्याच्यामध्ये सामाजिक पातळीवरती, पर्यावरणाच्या पातळीवरती आणि वैयक्तिक आमच्या दृष्टीने अध्यात्माच्या पातळीवर इथे त्यांनी तसं म्हटलंय की देह जातो याचं ते तनुचैनी वियोगे विरहे नव्हती. देह पडणार म्हणून त्याचं दुःख त्यांना वाटतच नाही म्हणाले. एरवी आयुष्याचे सूत्र बिघडता. जरा प्रकृती बिघडली, सगळा डावाडौल झाला की भूतांची उमटे खडाडता, माणसं खळबळतात, हडबडतात, घाबरून जातात. काय न मरता याची चिता युगांतू नोहे. म्हणाले इथे कसं होतं, काय न मरत याही चित्ता. ज्याचं मरण आलेलं नाही तो सुद्धा त्याच्या वेदना बघून घाबरतो. अरे बापरे, अरे बापरे. त्याला सुद्धा भय त्या मरणाचं निर्माण होतं. परी नेणो कैसे बैगा, जे जडोनी गेले माझी या अंगा, ते प्रयाणाची या लगबगा, न सांडितीची माते. परी नेणो कैसे पैगा, ते जडोनी गेले माझी या. पण जे माझ्याशी जोडलेले आहेत असे जे ज्ञानी पुरुष आहेत ते प्रयाणाची या लगबगा, न सांडितीची माते. पण त्यांचा प्रयाण काल आला तरी सुद्धा ते मला सोडून जात नाही. ते जन्मभर साधना करताना माझ्या जवळ आहेत आणि प्रयाण काल आल्यावर सुद्धा ते माझ्याच जवळ आहेत. आणि म्हणून म्हणाले एरवी तरी जाण ऐसे जे निपुण, तेची अंतःकरण युक्त योगी. म्हणून म्हणाले आता हे जाणून घे, बघ, हा सगळा विषय बाजूला ठेव. एरवी म्हणजे आता हे लक्षात घे, एरवी तरी जाण म्हणून आता तू इथे जाणून घे की असे जे निपुण म्हणजे जे मला सोडतच नाहीत. म्हणजे पुन्हा खुंटा कसा बळकट केला बघा. वरती जे म्हटलंय ना, भगवंताच्या अधिष्ठानावर, भगवंताच्या आश्रयाने, म्हणजे ज्यांनी भगवंताचा आश्रय पक्का केला आहे असे म्हणाले अंतःकरण युक्त योगी. त्यांचं जे अंतःकरण आहे ते युक्त आहे. युक्त म्हणजे काय, जोडलं गेलेलं आहे आणि ते पक्क जोडलं गेलेलं आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, योगी. तो माझ्याशी जोडला गेलेला आहे. तव ये शब्द कुपिते एक तळी. एक मोठा वेगळाच विषय इथे टाकलाय. आता उलगडूया आपण ते. तव ये, आता इथे अशा वेळी शब्द कुपित एक तळी. आता बोलताय कोण, परमात्मा, भगवान श्रीकृष्ण. ते शब्द म्हणजे काय आहेत, कुपी. म्हणजे आपण अत्तराची कुपी वगैरे म्हणतो ना, तसे शब्द म्हणजे मोठे सुंदर, क्षणभर आपण अत्तर म्हणू. ती शब्द म्हणजे अत्तरासारखं सुगंधित आणि मोठे आकर्षक, चित्ताला आनंद देणारं अशी कुपी आहे. आता त्या कुपीच्या खाली, कुपिके तळी, त्या कुपीच्या, कुपिका म्हणजे लहानशी आहे, ती मोठी नाही. त्यांना फार आवडणारा शब्द आहे कणिका. कुपिका म्हणजे का लावायचं सगळ्याच्या शेवटी. आता मगाशी आपण पदविका म्हटलं तसं. डिप्लोमा म्हणजे पदविका, लहान. ती कुपी छोटीशी कुपी आहे. आता म्हणाले या अर्जुनाने खरं म्हणजे त्याच्या हाताखाली त्याच्या काय ठेवायला हवं होतं, शब्द कुपिके तळी नोडवेची अवधानाची अंजुळी. कशाचं अंजुळी म्हणजे कशाची ओंजळ, अवधानाची ओंजळ. म्हणजे भगवंत असे काही शब्द बोलत आहेत ते इतके काही मौल्यवान आहेत,
पण थोडंसं अर्जुनाचं लक्ष विचलित झाल्यामुळे त्या शब्दरूपी कुपिकेच्या खाली यांनी खरं म्हणजे आपल्या हातांची लक्षरूपी अंजुळी, पूर्ण अवधानरूपी अंजुळी ठेवायला पाहिजे होती. ती कुपिका आपल्या हातात झेलायला पाहिजे होती. नाही म्हणाले. अंजुळी जे नावेक अर्जुन तयेवेळी मागाची होता. पण म्हणाले आश्चर्य असं की नेमकं त्यावेळी अर्जुनाचं लक्ष त्या शब्दांच्या बरोबर नव्हतं, तो त्याच्या मागे होता, म्हणजे त्याचं अवधान नव्हतं. म्हणून त्याची अवधानरूपी अंजुळी त्या शब्दरूपी कुपिकेच्या खाली नव्हती. आता म्हणाले काय झालं, जेथ तद्ब्रह्म वाक्य फळे जिये नानार्थ रसे रसाळे बहकाते आहाची परिमळे भावाचीनी. आता ज्या शब्दांच्या मध्ये काय आहे, तद्ब्रह्म वाक्य फळे, जे ब्रह्माच्या विषयीची मोठी शेलकी वाक्य हीच जणू काही फळं की जिये नानार्थ रसे रसाळे, ज्या फळांच्या मध्ये विविध प्रकारचे रस आहेतच विविध फळं. आता मे महिना जरी आला आणि उत्तम जरी आंबा रसाळ असला तरी त्या आंब्याच्या बरोबर अत्यंत गोड, अत्यंत चविष्ट आणि रसाळ जर संत्र ठेवलं तर एखादं मनुष्य म्हणेल संत्र्या इतकं फ्रेश फळ नाही, त्याच्यामध्ये जे ताजेतवानेपण आहे म्हणेल एखादा आंब्यापेक्षा सुद्धा मला ते संत्र आवडेल. कारण प्रत्येकाचा गुण वेगळा आहे, प्रत्येकाचा गुण वेगळा आहे. त्या प्रत्येक अननस त्याचा वेगळाच गंध आहे, त्याची वेगळीच चव आहे, त्याची वेगळीच गोडी आहे. म्हणाले अशी फळं समोर ठेवली तर कोणताही रस कोणापेक्षा कमी नाही. असा नाना अर्थ त्या शब्दांच्या मधनं किती अर्थ काढावेत म्हणाले, ते वेगवेगळे अर्थ निघणारे असे जे रस आहे रसाळे, आणि ते चांगलं रसानी भरलेलं आहे. त्याच्या आता आपण बघा काश्मीरमध्ये गेलो आणि ती झाडावरची जर सफरचंद तोडली आणि ती तोंडात खायला घेतली आणि त्याचा जर तुकडा केला तर रसाची चिळकांडी उडते, इतकं त्या फळामध्ये रस भरलेला आहे. तसा हा रसाळ आहे. बहकाते आहाती परिमळे भावाचेनी, आणि त्याच्यामध्ये काय आहे, सुगंध भावाचा आहे. भावरूपी सुगंध त्या फळांना आहे. रस आहेच, इतकी रसाळ आहेत, त्या रसाला त्याचा वेगळा वेगळा स्वाद आहे, तसा त्याला वेगळा वेगळा सुगंध आहे. संत्र्याचा वेगळा, आंब्याचा हापूसचा वेगळा, अननसाचा वेगळा. सहज कृपा मंदा निळे, म्हणाले सहज कृपा जी आहे तीच जणू काही मंद वारा आहे. म्हणजे भगवंताची स्वाभाविक कृपा हाच मंद वारा आहे. कृष्णद्रुमाची वचन फळे. आता कसं आहे सहज कृपा मंदा निळे, कृष्णरूपी द्रुम म्हणजे कृष्णा जणू काही वृक्ष आहे, एखादं झुडूप आहे. कृष्णद्रुमाची वचन फळे, त्या झाडाला त्या वृक्षाला फळं काय लागली आहेत, त्यांच्या शब्दांची. म्हणजे आता कुठे आलो आपण, त्या कुपिकेमधून, त्या ओंजळीमध्ये त्यातला तो शब्द पकडावा हे इथं सांगितलं. त्याच्या पुढे म्हणाले हे जे शब्द आहेत ते कसे आहेत, ती वाक्य ही जणू काही फळं आहेत. ती फळं रसाळ आहेत, त्या रसाळ फळांना गंध आहे. पण ती फळं कुठली, तर कृष्णरूपी वृक्षावर आलेली वाक्यरूपी फळं. तर म्हणाले कृष्णद्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची एक खोळे. अर्जुनाचे कान म्हणजे जणू काही त्याच्या ते स्वीकारण्याच्या खोळी, म्हणजे खोल खड्डा काय जे आपल्याला म्हणायचं असेल, ओंजळ किंवा ओचा काय जो आहे तो ज्याच्यामध्ये ते स्वीकारलं जाईल असं खोळे. अवचित पडिली, ती कशी आली, अर्जुनाच्या डोक्यात काही विषय चालू आहे, तो चालू असताना इतकी सुंदर शब्द त्याच्या कानावर एकदम येऊन पडले आणि त्यामुळे उत्तर कशाचं देतात प्रश्न त्यांनीच उभा केलाय. वस्तुस्थिती माऊलीनीच उभी केली आहे, त्या वस्तुस्थितीचं उत्तर माऊलीच देत आहे. काय उभी केली वस्तुस्थिती, त्यांनी सांगितलं की अहो अर्जुनाला ती वाक्य काही आपल्या ओंजळीत पकडता आली नाहीत, कारण त्याचं अवधान नव्हतं. मग त्याचं अवधान का नव्हतं, आता ते सांगतायत की अर्जुन श्रवणाची एक खोळे अवचित पडिली, कारण त्याला कल्पनाच नव्हती की अशी काही वाक्य ते बोलणार आहेत. हा विषय ऑल्सो रॅन असाच चालू आहे, ठीक आहे, मागील प्रकरणावरून पुढे चालू, त्याला वाटलं चाललंय भगवंताचं, पण हे एकदम
एवढं असेल असं त्याला वाटलं नाही, म्हणून ती अवचित येऊन पडली. ती ये प्रमेयाचीच होका वळली. आणि ती कशातून निर्माण केली आहेत फळं, तर केवळ तत्वज्ञान, केवळ तत्वविचार, केवळ एक एक प्रमेय, एक एक सूत्र, की ब्रह्मरसाचा सागरी चुबुकळली. किंवा जो ब्रह्मरस आहे त्या ब्रह्मरसाचा सागर आहे, लहानपण नाही काही, त्या सागरात ती बुडवून काढली आहे, चुबुकळली, म्हणजे त्याला अशी खळबळून काढली आहे त्याच्यामधून. मग तैसीच का घोळली परमानंदे. आणि मग ती कशामध्ये पुन्हा फिरवली आहेत, परमानंदामध्ये. आणि म्हणून तेने बरवेपणे निर्मळे. निर्मळ असं सौंदर्य त्या शब्दांना, त्या वाक्यांना लाभलंय. अर्जुना उन्मेषाचे डोहळे, त्यामुळे अर्जुनाला ज्ञान, त्या ठिकाणी ज्ञानाचे डोहाळे लागले, त्याला ते ज्ञान मिळवण्याची इच्छा झाली. घेता ती गळाळे विषयामृताचे. आणि म्हणाले काय झालं, की आश्चर्य, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. विस्मय आश्चर्य, आश्चर्य रूपी अमृताचा तो घोट घेऊ लागला. म्हणजे काय त्या भानगडी आहेत बघा, किती केले आहेत, की त्याचं आधी लक्ष नव्हतं. का नव्हतं, कारण सामान्य असं वाटलं, ते अवधान नव्हतं. पण ते जे काही ती फळं निर्माण झाली आहेत, जे काही शब्द आहेत, जे काही वाक्य आहेत, ती कृष्णाच्या, कृष्णरूपी वृक्षावरची त्याला आलेली फळं, ती फळं काय केली, ती त्याच्याकडे अवचित आली. पण ती प्रमेयाची म्हणजे तत्वज्ञानाची वळली, त्या अमृतरूपी ब्रह्मरसरूपी सागरामध्ये चुबुकळली, खळवळली. नंतर परमानंदामध्ये घोळली. कडूच्या कडू म्हणतो ना, साखरेत घोळा तुपात घोळा, तसं हे आनंदामध्येच ती फळं फिरवलेली आहेत. त्याचं निर्मळ असं सौंदर्य आहे. ते सौंदर्य बघून अर्जुनाला ज्ञानाचे डोहाळे लागले, त्याला ते ज्ञान पाहिजेच असं उत्कटतेने वाटलं. आणि म्हणून त्या ठिकाणी तो आश्चर्यरूपी अमृताचा घोट घेऊ लागला. त्याला आश्चर्यरूपी अमृताचा त्यांनी घोट घेतला. ती या सुखसंपत्ती जोडली. आता त्याला एवढं सुख झालं, ही सुखसंपत्ती. मग स्वर्गा वाती वाकुलिया. तो म्हणाला काय माझ्या कानावर पडलंय, आणि तो स्वर्गाला वेडावून दाखवू लागला. तर तुमच्याकडे काय सुख आहे, ह्या शब्दात बघा किती आहे. हृदयाचा जीवी गुतकुलिया होत आहाती. आणि त्याच्या हृदयामध्ये गुदगुल्या होऊ लागल्या आनंदाने. त्याला असं वाटलं काय करावं, काय शब्द आहेत, कसं समजावं. ऐसे वरचिलीची बरवा सुख जाओ. अशा प्रकारे ह्या फळांच्या बाह्य सौंदर्यानीच लागले फावा. अर्जुनाला सुख जावं लागले, त्याला सुख इतकं मिळालं, फावलं, वाढलं, विकसित झालं, त्याला इतकं काही सुख मिळालं. तव रसास्वादाची या हवा लाहो केला. मग त्याला असं वाटलं की अरे नुसतं फळच इतकं सुंदर दिसतंय, आता खाऊन पाहिलं पाहिजे, त्याची चव घेता आली पाहिजे. झाकरी अनुमानाचे नि करतळे घेऊन तिये वाक्य फळे. म्हणाले काय केले, झाकरी झडकरी, लगेच ताबडतोब त्यांनी काय केलं, अनुमानाचा हात केला. करतळे, तळहातावरती अनुमान. अनुमान तळहात का म्हटलं, करतल अमलकवत, म्हणजे तळहातावरती आवळा ठेवला तर तो जसा स्वच्छ दिसतो तसा ह्या तळहातावर त्यांनी अनुमान केलं की जर का फळ बघून इतकं सुंदर असेल तर त्याची चव किती सुंदर असेल, हे अनुमान केलं. घेऊन ती वाक्य फळे, त्या हातावरती वाक्यरूपी फळं अनुमानाने घेतली. प्रतिती मुखी एक वेळे घालू पाही. आता त्याचा अनुभव घेण्याकरता तो मुखामध्ये ती सगळी फळं घालायला उद्युक्त झाला. फार त्यांनी घाई सुरू केली की घे फळं की टाक तोंडात, घे. कशाची फळं, प्रतिती म्हणजे अनुभव. ती अनुभवाची फळं तळ हातावर घेतलेली अनुमानाने तोंडात घालण्याचा प्रयत्न करू लागला. पण काय झालं, तव विचाराची या रसना न दाटती. पण म्हणाले विचाराच्या पातळीवरती असणारी ती जी तोंडात घालणारी जी फळं आहेत, रसना न दाटती, त्याच्या ह्या विचाराच्या पातळीवरून मुखामध्ये ती फळं राहीनात, त्यांना जागा मिळेना, त्या फळांना तोंडात जाता येईना. तव विचाराची या रसना. आता रसना काय आहे, जीव काय आहे, चव काय आहे, तर विचार आहेत. त्याचा जो विचार आहे न दाटती, तिथे परी हेतूचाही दर्शना न फुटती. दर्शना दात,
आता त्यांनी तोंडात घालायचा प्रयत्न केलाय, ना ती तोंडात मावता आहेत आणि ना ती फळं दातांनी फुटत आहेत, न फुटती. ऐसे जाणोनी सुभद्रापदी चुंबीची ना. पण हे सगळं जाणून घेऊन म्हणाले ही विचाराच्या तोंडात ही फळं मावत नाहीत, कारण विचारच तिथपर्यंत पोचू शकत नाही. त्यामुळे ती विचाराच्या तोंडात राहत नाहीत. आणि तसंच हेतू त्याचा काय आहे, म्हणजे त्याचं कारण, त्याचा रस त्याला चाखायचा आहे, त्या हेतूच्या ठिकाणी सुद्धा ती फळं दातांनी फुटेनात. असं जाणून त्यांनी तो म्हणाला, अरे गडबड झाली, ही जी वाक्यरूपी फळं आहेत ती तोंडाला लावता उपयोगी नाही. आणि मग काय केलं पाहिजे? मग चमत्कारला म्हणे. आश्चर्यचकित झाला आहे तो. आणि तो काय म्हणतो, ये जळीची मा तारांगणे. अहो हे काय आहे? पाण्यात पडलेलं ताऱ्यांचं प्रतिबिंब आहे. हे काही खरे तारे नाही आहेत, हा भास आहे. हे शब्द म्हणजे काय आहेत? वाचारंभणम विकारो नामधेय. हा म्हणाले हे फक्त बोलायला सुरुवात केली की म्हणाले विकार आलाच, मर्यादा आलीच. हे कसले शब्द, हे काय मला चव देणार? म्हणाले आम्ही मालवणची फळं आणली आणि ती लाकडाचीच फळं इतकी सुंदर आणि खरी वाटली म्हणून खायला घेतली, तर ती आम्हाला रस देणार आहेत? तो म्हणतो हे सगळे शब्दांची फळं आहेत. ही शब्दांची फळं विचारांच्या ठिकाणी नेली आणि माझी ती विचार म्हणजे रसना तिथे मी नेली. आणि माझ्या तोंडामध्ये मी जेव्हा दातांनी हेतू म्हणजे ते खायला मिळावं, चव मिळावी, या हेतूनी ती फळं फोडायला लागलो. फुटतायत कुठे? तो म्हणाला नाही नाही, ही फळं खायची नाहीत. म्हणून तो म्हणतो की ये मग चमत्काराला ऐसे जाणून सुभद्रापती चुंबीची ना, म्हणजे त्याला स्पर्शच करत नाहीये त्या फळांना. आता तो म्हणतो की इथे मग चमत्काराला म्हणे आश्चर्यचकित झाला, ये जळीची मा तारांगणे. अहो म्हणाले हे काय आहे? हे काही आकाशातल्या तारासुद्धा नाही आहेत, त्याचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब आहे. कैसा झकविलो असलगपणे. कसा काय मी फसलो? कारण मी तिथे जोडला गेलो नाही, सलग नाही झालो मी. सगळा अद्वैत सिद्धांत कसा मांडतात बघा, भाषा अगदी सोपी, पण बोलतायत सगळं तत्वज्ञान. म्हणाले झकविलो असलगपणे अक्षराचे नी. अक्षर शब्दांमध्ये गुंतलो, खूप त्या शब्दांच्या फुलोऱ्यामध्ये मी गुंतून पडलो आणि मला तेच खूप सुंदर वाटायला लागलं. म्हणून ये पदे नवती फडिया गगनाची या घडिया. अहो म्हणाले हे काही जे पदं आहेत, हे जे शब्द आहेत, हे शब्द म्हणजे काही सौंदर्य नाही, हे म्हणजे काही अध्यात्म नाही, हा म्हणजे काही अनुभव नाही. हा काय आहे? आकाशाच्या घातलेल्या घड्या आहेत. कारण आकाशाची कधी घडी होईल का? तसं म्हणाले हे आकाशाच्या घातलेल्या घड्या आहेत, म्हणजे जे हाती लागणार नाही असेच शब्द आहेत. म्हणाले येथ आमुची मती बुडिया थाव न निघे. आम्ही आमची बुद्धी, आमचा विचार कितीही त्याच्यामध्ये बुडवून काढला, अगदी चुबकून काढला, तरी सुद्धा थाव न निघे. आम्हाला थांग पत्ता लागणार नाही की हे नेमकं काय आहे. वाचूनी जाणावयाची के गोठी ऐसे जीवी कल्पून किरीटी. ती पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. वाचूनी जाणावयाची के गोठी. आता याच्या वाचून जाणण्याची गोष्ट, याच्याशिवाय कसं जाणायचं कसं? ऐसे जीवी कल्पुनी किरीटी. आता मग हे अध्यात्म कशाने जाणायचं? वाक्यानी परमात्म्याने शिकवलं. पण ते वाक्यानी शिकवलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाने आपल्याला काही उपयोग होत नाही. हे जेव्हा कळलं तेव्हा म्हणाले आता पुढं काय करायचं? आता कोणत्या मार्गाने हे ज्ञान मिळवायचं? म्हणून वाचूनी जाणावयाची, याच्या वाचून म्हणजे कुणा वाचून? शब्दानं वाचून. जाणावयाची के गोठी, कशी गोष्ट करायची? ऐसे जीवी कल्पून किरीटी. हा विचार मनामध्ये करून अर्जुन तिये पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. आता शब्दांनी बोलला नाही. काय माऊली लिहिता तो म्हणाले शब्दांनी बोलला नाही, आता फक्त त्यांनी भगवंताकडे दृष्टी टाकली की बाबा आता तू जाण, शब्दातनं मला काही नाही कळलं. मग विनविले सुभटे हा हो जी ये एक वाटे. सातही पदे अनुच्छिष्टे नवले आहाती. आता म्हणाले तुम्हाला माझा प्रश्न विचारतो, कुठल्या पातळीवरचा? आता अनुभवाचा नाही, खाली उतरलो. आता शब्द ब्रह्माचा विषय विचारतो. काय तर ही 7 पदं आहेत. कोणती आहेत? ब्रह्म आहे, अध्यात्म आहे, कर्म आहे, अधिभूत आहे, अधिदैव आहे,
आधी यज्ञ आहे आणि प्रयाण काल आहे. हे सगळं तुम्ही इथे आणलं म्हणाले. हे सगळं जे काय तुम्ही इथे आणलेलं आहे त्या सगळ्याच्या ठिकाणी ही जी सातही पदे अनुच्छिष्टे म्हणजे उच्छिष्ट नाही, म्हणजे त्याला अजून स्पर्शच झाला नाही. अनुच्छिष्टे नवले आहाती. कशी काय ही 7 पदं एकत्र आणली की ज्याला स्पर्शच होऊ शकत नाही. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे. एरवी पूर्ण लक्ष देऊन ऐकलं तर नाना प्रमेयाची उगाणे, अनेक प्रमेय उलगडली जातात. केवळ मी अवधान देतो आणि उलगडतात. काय श्रवणाचे नि अंगणे बोलो लहाती. म्हणाले ही काय श्रवणाच्या पातळीवरती, श्रवणाच्या अंगणामध्ये बोलो लहाती, या अंगणामध्ये ती सांगितली जातील. या वाक्यांचा अर्थ समजू शकेल. काय होईल म्हणाले ह्या 7 पदांचं. म्हणाले कसं काय ह्या श्रवणाच्या बलानी मला काही बोलता येईल, याच्या साह्याने मी काही सांगू शकेन. म्हणजे कसं की आत्तापर्यंत मी जे ऐकतो ते ऐकलं की मला ते समजतं आणि समजलं की मी पुढचा प्रश्न करतो. पण हे जे काय तुम्ही 7 विषय काढले ते 7 विषय असे आहेत की अनुच्छिष्ट. ते श्रवणाला स्पर्शत नाहीत, ते रसनेला स्पर्शत नाहीत, ते विचारांना स्पर्शत नाहीत, ते पोचूच शकत नाही आहेत. तर मी कसं काय बोलणार. म्हणून तो म्हणतो की श्रवणाचेनी अंगणे बोलो लहाती. जे ऐकल्यानंतर बोलणं ही जी स्वाभाविक प्रक्रिया आहे ती माझ्या ठिकाणी होत नाही आहे. बोलो लहाती परी तैसे हे नोहेची देवा. देखीला अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला. म्हणाले परी तैसे हे नोहेची देवा. आत्तापर्यंत तुम्ही बोलत होतात, मी अगदी लक्षपूर्वक ऐकत होतो, त्याच्यावरून मला काही समजत होतं, तुम्हाला मी प्रश्न विचारत होतो. ह्या 7 पदांचं तसं आहे असं आता मला वाटत नाही. देखीला अक्षरांचा मेळावा हा फक्त एकेका अक्षराला जोडून ब्रह्म शब्द तयार झाला, अधिभूत शब्द तयार झाला. मला अर्थ काही कळला नाही. प्रयाणकाल मला अर्थ काही कळला नाही. म्हणाले अथपासून इथेपर्यंत यातल्या एकाही शब्दाचा अर्थ मला कळला नाही. आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला. म्हणाले विस्मय नावाची जी गोष्ट आहे त्याच्याच जीवाला विस्मय झालाय. म्हणजे आश्चर्यालाच आता आश्चर्य वाटलंय की हे काय प्रकरण आहे. म्हणून कानाचेनी गवाक्षद्वारे, कानरूपी खिडक्यांच्या मधून बोलाचे रश्मी अभ्यंतरे. हे शब्द आहेत ते कानाचे, रश्मी म्हणजे किरण, या गवाक्षामधून आतमध्ये, या खिडकीतून आतमध्ये जावेत. पाहेना तव चमत्कारे अवधान ठकले. आणि त्यामुळे म्हणाले तुझ्या चमत्काराने, तुझ्या ठिकाणच्या ह्या विशेषत्वानी काय झालं, माझं अवधानच ठकलं, म्हणजे फसवलं गेलं. माझं अवधान नाही राहू शकलं. या शब्दांच्या वरती माझं अवधान नाही राहिलं, कारण मला असा काही विस्मय झाला की त्या विस्मयामुळे मूळ जे विस्मयाचे गुण आहेत तो विस्मयच चकित झाला. म्हणजे मी आश्चर्यचकित काय होणार आहे, आश्चर्यालाच आश्चर्य वाटलंय की त्यामुळे काय झालं, हे इतकं प्रकरण मोठं आश्चर्यचकित करणारं झाल्यामुळे माझं लक्षच राहिलं नाही तुझ्या शब्दांकडे. म्हणजे कुठं सुरू झालं, ती कुपी घेतली वाक्याची, त्याच्या खाली अवधानाची ओंजळ ठेवली. म्हणाले ती ओंजळ माझी योग्य वेळी त्या कुपीच्या खाली आली नाही. कारण का, तर मी थोडा मागे पडलो. मी मागे का पडलो, कारण मी तुझ्या या शब्दांनी आश्चर्यचकित झालो. आणि मी नुसतं आश्चर्यचकित नाही झालो, हे आश्चर्य इतकं मोठं आहे की आश्चर्याला आश्चर्य वाटलंय आणि त्यामुळे मला काही कळलं नाही. आता इथे म्हणाले तेवी अर्थात चाड मजा आहे, पण मला त्याचा अर्थ समजून घ्यायची आवड आहे, चाड आहे. ते सांगताही वेळूनच आहे, पण म्हणाले हे सगळं तुझ्याशी बोलायचं की देवा ह्या शब्दाचा अर्थ सांग, देवा हे समजावून सांग, देवा हे मला एवढा मी वेळ घालवू शकत नाही. कारण आता इतका मी आतुर झालो आहे हे ऐकण्याकरता आणि हे समजून घेण्याकरता की आता मी फार वेळ घालवू नाही शकत. म्हणून निरूपण लवला आहे की जे देवा, म्हणून ताबडतोब बोलायला लागतो. मी तुला आता प्रश्न नाही विचारणार, प्रश्न न विचारताच आता तुझ्या उत्तराची अपेक्षा आहे. ऐसा मागील पडताळा घेऊनी
अशा प्रकारे आत्तापर्यंत आलेल्या विषयांचा परामर्श घेऊन पुढा अभिप्रायो दृष्टी सुनी, पुढचं काय ऐकायला मिळेल त्याच्यावरती दृष्टी ठेवून तेवीची माझी शिरवणी आरती आपुली, आणि त्या दोघांच्या मध्ये आपल्याला जी ऐकण्याची आतुरता आहे, उत्कटता आहे, ती उत्कटता त्या दोघांच्या मध्ये घाल. म्हणजे इकडे पूर्वी काय सांगितलं हे डोक्यात घेतलंय, पुढे काय सांगतील याच्याविषयी आपल्या मनामधला औत्सुक्य आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय ऐकण्याची उत्सुकता आहे, तो विषय त्यांनी मध्ये आरती आपुली तेवीची माझी शिरवणी कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघो नेदी शिव. पहा म्हणाले, अर्जुनाचं कौशल्य पहा, कैसी पुसती पाहे पा जाणीव. जाणीव म्हणजे ज्ञान. कसं ज्ञानाच्या विषयी विचारतोय पहा हो, असं ज्ञानेश्वर महाराज आपल्याला म्हणताय. म्हणजे आता आश्चर्य कोणाचं आहे? ज्ञानदेवांचं आहे. ते म्हणतात बघा हो कसा हा प्रश्न विचारतोय, मोठं आश्चर्यच आहे. म्हणाले कैसी पुसती पाहे पा जाणीव भिडेची तरी लंघोने दी शिव. पण आपली मर्यादा, भीड म्हणजे मर्यादा, तो स्वतःच्या मर्यादेची जी शिव म्हणजे जो उंबरठा, त्याची जी घालून दिलेली एक प्रकारची बंधनाची बाजू, ती तो ओलांडत नाहीये, ती शिव ओलांडत नाहीये. एरवी कृष्ण हृदयासी खेव देवो सरला. एरवी काय केलं, पार कृष्णाच्या हृदयालाच जाऊन त्यांनी आलिंगन दिलं. खेव म्हणजे आलिंगन, आलिंगन देवो सरला. म्हणाले इथे अगा गुरु ते जे पुसावे तै येणे माने सावध होवावे. म्हणाले ज्याला मोठ्या माणसाला गुरुला विचारायचं आहे त्यांनी अशा प्रकारे सावध व्हावं लागतं, अशा प्रकारे समजून घ्यावं लागतं. आणि त्यांनी आपल्या ठिकाणी हे एकची जाणावे अवघे आग सव्यसाची. आणि ते कसं करावं हे एकटा अर्जुन जाणतो, त्याच्याकडे कौशल्य आहे. मी आता माऊलींना अर्जुनाचं कौतुक करायचं आहे, आणि ते म्हणतात की तो बरोबर जाणतो हे कसं करावं, हे तो जाणतो म्हणाले. आता त्यांनी थेट कृष्णाच्या हृदयाला हात घातलेला आहे. आलिंगन कोणाला दिलंय? कृष्ण हृदयासी खेव, त्याला आलिंगन दिलं. देवो सरला. आता तयाचे ते प्रश्न करणे वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे हे संजयो आवडलेपणे सांगेल कैसे. आता बघा म्हणाले, आता पुढचा अध्याय आला ना जवळ, की त्याबरोबर शेवटाला आले ते. आता ते सांगतायत आता बघा आता कसा हा प्रश्न करील, त्या प्रश्नावरती भगवंत कसं उत्तर देईल. वरी सर्वज्ञ हरीचे बोलणे, जो सर्वज्ञ परमात्मा आहे तो कसं उत्तर देईल. हे संजयो आवडलेपणे, हे संजयाला आवडल्यामुळे अत्यंत प्रेमाने तो आपल्याला कसं सांगेल. म्हणाले तिये अवधान द्यावे गोठी बोली जेल नीट मराठी जैसी कानाची आधी दृष्टी उपयोगा जाये. आता त्याच्याकडे, त्या गोष्टीकडे तुम्ही पण अवधान द्यावर का, असं ज्ञानदेव आपल्याला सांगतायत. ते म्हणतात आता ही गोष्ट कशात येणार आहे, बोली जेल नीट मराठी, मी चांगल्या मराठीत तुम्हाला सांगणार आहे. काय त्या दोघांचा संवाद झाला आहे तो चांगल्या मराठीत सांगणार आहे, तर तुम्ही पण लक्ष ठेवा. जैसी कानाचे आधी दृष्टी, कानापेक्षा सुद्धा दृष्टी आधी पोचते. आपल्याला माहिती आहे प्रकाशाचा वेग अधिक आहे, ध्वनीचा वेग कमी आहे, आणि त्यामुळे जैसे कानाचे आधी दृष्टी उपयोगा जाये, जशी कानापेक्षा सुद्धा आधी दृष्टी उपयोगाला येते. बुद्धीची या जिव्हा बोलाचा न चाखता गाभा. आता बुद्धीची जीभ आहे, आता सावध झालाय. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा सावध अर्जुन आहे. ह्याच्या बुद्धीच्या ठिकाणी ज्या जिव्हा आहेत, म्हणजे त्याच्या विचाराच्या ठिकाणी, त्या बोलाचा न चाखता गाभा, त्या बोलांच्या मध्ये आता काय गोडी आहे, काय सौंदर्य आहे, आता इथे नाही अडकणार. अक्षरांची याची भांबा, म्हणजे ह्या अक्षरांचा भास, या शब्दांचा जो भांबा म्हणजे भास, इंद्रिये जीती. म्हणाले ह्या भासाला आता जिंकून घेतील. पहा पा मालतीचे कळे, मालतीची फुलं त्याच्या कळ्या आहेत. घ्राणासी करी वाटले परिमळे, अगदी नाकाला त्याचा सुगंध मोठा आकर्षित करतो. परी वरचिली बरवा काही डोळे सुखिये नव्हती. परंतु त्या फुलांकडे पाहिलं तर त्या फुलांचं जे वरचं सौंदर्य आहे त्यांनी काय डोळे सुखी होत नाहीत, त्यांना काय आनंद मिळत नाही. पहा म्हणाले पहिल्यांदा दृष्टीने आनंद घ्यावा,
मग कानावरती जे पडलं आहे त्याचा घ्राणासी नाकाला त्याचा परिमळ घ्यावा. तैसे देशी येची या हवावा. म्हणाले तसा हा देशी भाषेचा जो रंग आहे, ही देशी भाषेची जी शोभा आहे, इंद्रिये करीती राणीवा, इंद्रिय राज्य करतील त्याच्यावरती. आपल्या मराठीचा हे सांगतायत, सन्मान सांगतायत. अहो म्हणाले तुमच्या भाषेमध्ये येत आहे. आता त्या भाषेमध्ये मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे. आता तुम्हाला प्रमेय म्हणजे तत्वज्ञान समजून घ्यायचं आहे, तर ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणतात की तुमच्या इंद्रियांचं राज्य सुरू होईल. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय त्याला जाऊन भिडतील आणि मग काय होईल, त्या मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे. मग तुम्ही जेव्हा तत्वज्ञान समजून घ्यायला जाल तेव्हा तुम्ही जय्यत तयारीने जाल. अशी माझी भाषा आहे की या भाषेतून तुम्हाला ती प्रमेय मोठी सुंदर समजणार आहेत. ऐसेनी नागरपणे, नागरपणे शहरीपणा, म्हणजे शहरीपणा याचा अर्थ सोफॅस्टिकेटेड, अधिक सुंदर, अधिक पॉलिश्ड, अगदी उत्तम प्रकारे व्याकरण शुद्ध, माधुर्यानी युक्त असलेलं असं मोठं रसाळ असं जे वर्णन आहे. ऐसेनी नागरपणे बोलू निमे ते बोलणे. जिथे बोलणं संपतं त्याच्याविषयीचं बोलणं. ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. आणि म्हणाले निवृत्तीचा ज्ञानदेव म्हणतो की आता पुढच्या अध्यायात ऐका, हे काय जे सगळं आहे. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः. मग हा 7वा अध्याय इथे संपतो आणि 8व्या अध्यायाची प्रस्तावना त्यांनी करून ठेवलेली आहे.